यानंतरची बातमी येते जपानमधून। जपानमध्ये सोमवारी 7.5 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा जोरदार भूकंप झाला। त्यानंतर किनारी भागांमध्ये सुनामीचा इशारा जारी करण्यात आला। जपान हवामान एजन्सीनं इवाते प्रांत आणि होक्काइडो तसंच आओमोरीच्या काही भागांमध्ये 3 मीटरपर्यंत उंच लाटा उसळण्याची शक्यता वर्तवली। नागरिकांनी तात्काळ उंच ठिकाणी जावं तसंच किनारी भागापासून नद्यांपासून दूर राहावं असं आवाहन सरकारतर्फे करण्यात आलंय। दरम्यान भूकंपाचे धक्के जाणवू लागल्यानंतर घरांच्या अनेक इमारती जोरजोरात हलू लागल्या। घरातल्या साहित्याचे कार्यालयातल्या साहित्याची मोठ्या प्रमाणात पडझड झाली। भूकंपाचे धक्के बसू लागल्यानंतर तोहोको शिंकानसेन बुलेट ट्रेन सेवा टोकियो स्टेशन आणि शिन आओमोरी स्टेशन दरम्यान तात्पुरती थांबवण्यात आली। समुद्रातही मोठमोठ्या लाटा उसळलेल्या पाहायला मिळाल्या। दरम्यान फुकुशिमा दाईची आणि फुकुशिमा दाईनी अणुऊर्जा प्रकल्पांमध्ये अलर्टही जारी करावा लागला। अर्थात तिथं कोणत्याही प्रकारच्या रेडिएशनची घटना घडलेली नाही। दरम्यान जपानी पंतप्रधान साने ताकाईची यांनी या भूकंपानंतर जनतेला संबोधित केलं। भूकंपानंतर सरकारनं तातडीनं पंतप्रधान कार्यालयात चौकशी कक्ष स्थापन केलाय। माझ्या आदेशानुसार आता आम्ही दुर्घटनेचा पूर्ण आढावा घेतोय। आपत्ती व्यवस्थापनाच्या स्तरावर बचाव आणि मदत कार्य सुरू करण्यात आले। सध्या तरी कोणत्याही जीवितहानीची माहिती नाही, मात्र जनतेला आम्ही वेळोवेळी योग्य माहिती देत राहू।